बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येते। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंना हा सुप्रीम दिलासा म्हणावा लागेल। तर महाड सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंना हा मोठा दिलासा मिळालाय। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकीही वाचली आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय सध्या पाहायला मिळतोय। सुप्रीम कोर्टाकडून माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। तर आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि त्यातच त्यांचं अटक वॉरंट हे जारी करण्यात आलं होतं। यासाठी नाशिक पोलीस हे मुंबईमध्येही आले होते। मात्र त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवरती आज सुनावणी झालेली आहे आणि माणिकराव कोकाटेंना या याचिकेच्या माध्यमातून या सुनावणीतून अतिशय मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रीम कोर्टाकडून माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणावा लागेल। माणिकराव कोकाटेंसंदर्भातली अतिशय मोठी अपडेट आपण पाहतोय। तर महाडमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होता आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। 2 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती। मात्र या शिक्षेला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। तर माणिकराव कोकाटे यांनी या सगळ्या प्रकरणानंतर ज्यावेळी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच दरम्यान त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेला होता, राज्यपालांकडेही सोपवला होता आणि आता या सगळ्यानंतर आज जी सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, माणिकराव कोकाटेंना हा मोठा दिलासा आहे, काय अधिक अपडेट? अतिशय मोठा हा एकूणच दिलासा म्हणावा लागेल, कारण नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा दिलेली होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी या सगळ्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। पण मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा ही शिक्षा कायम ठेवत फक्त त्यांना जामीन दिलेला होता। जे अटक वॉरंट नाशिक न्यायालयाने काढलेले होते त्या संदर्भात खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण देत त्यांना जामीन मंजूर एकूणच केल्याचं आपण बघितलेलं होता। पण या सगळ्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जे याचिका दाखल केलेली होती। सुप्रीम कोर्टाने खूप मोठा दिलासा जो आहे तो माणिकराव कोकाटे यांना दिलेला आहे। जे मुंबई उच्च न्यायालय आणि नाशिक न्यायालयाने शिक्षा हे ठोठवलेली होती, या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने शिक्षेला आता स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळेच माणिकराव कोकाटे यांचा आमदारकी सुद्धा आता रद्दजैत होऊ शकत नाही अशा पद्धतीचं न्यायालयाने म्हणलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणी कंप्लीट होईपर्यंत या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे जी आमदारकी रद्द माणिकराव कोकाटे यांची होईल अशा पद्धतीचं अभ्यासकांचं म्हणणं होतं ते आता खरं तर आमदारकी रद्द माणिकराव कोकाटे यांची जे होणार नाही। त्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो माणिकराव कोकाटे यांना आजच्या निर्णयानंतर मिळालेला आहे। निश्चित किरण, मात्र या सुनावणी दरम्यान युक्तिवाद नेमका कसा झाला? खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निकाल दिलेला होता। जे नाशिक न्यायालयाने शिक्षा ही ठोठवलेली होती ती शिक्षा कायम ठेवत फक्त अटकेपासून संरक्षण दिलेलं होतं आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होईल अशा पद्धतीचे काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय, कारण आपल्यासोबत या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण जोडले गेलेत। सूरज, जे आपण पाहतोय माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे, काय प्रतिक्रिया द्याल? मी सर्वप्रथम माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी आमची बाजू ऐकून त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे साहेबांच्या शिक्षेला, आमदारकीला, दोन्ही गोष्टीला स्थगिती त्या ठिकाणी दिलेली आहे। आमची बाजू मांडल्याच्या, आमच्या तज्ञ वकिलाच्या माध्यमातून बाजू मांडल्याच्या नंतर ही आम्हाला न्याय त्या ठिकाणी भेटलेला आहे। त्याबद्दल आम्ही न्याय व्यवस्थेचे आभार मानतो। निश्चित सूरजजी, कोकाटेंची आमदारकी वाचली आहे, मात्र आता त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाईल का, या संदर्भात राज्य सरकारमध्ये काही हालचाली? नाही, कोकाटे साहेबाला मंत्रिपदाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय अजितदादा, मुख्यमंत्री साहेब हे दोघजण बसून त्याबाबतचा निर्णय घेतील। परंतु आज न्यायालयीन दिलासा भेटल्याबद्दल आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि आम्ही कोर्टाचे आभारी मानतोय।
निश्चित. धन्यवाद सूरजजी, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचलेली आहे आणि त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. माणिकराव कोकाटेंसंदर्भातली ही अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळालेला आहे. सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे महाड सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेत. किशोरीताई, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. तर काही तांत्रिक अडचणींमुळे किशोरी पेडणेकर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकला नाहीये. मात्र आपण पाहतोय माणिकराव कोकाटेंसंदर्भातली ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट ही समोर येते. या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. किशोरीताई, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटेंची आमदारकी पण वाचली आहे. जेव्हा हे माणिकराव कोकाट्यांचं प्रकरण 1995 पासून चालू होतं आणि जेव्हा कोर्टाने 2 वर्षाची सजा, त्या सजेचं त्यांना जेव्हा हे मिळालं जामीन, तो सजा तशीच ठेवून जामीन मिळाला असं आपण गेल्या 2 दिवसापूर्वी बातम्या पाहिल्या. आणि आता तर काय सुप्रीम कोर्टाने त्यांना शिक्षेला स्थगिती दिली आहे. म्हणजे पुन्हा ती केस ओपन होणार, पुन्हा ती केस सगळी रीड केली जाणार, त्याच्यामध्ये तो कालावधी जाणार. जी आमदारकी ऑब्विसली वाचतेच आहे आणि हे वाचवण्यासाठीच असा डाव खेळतायत का असा प्रश्न पडतो. किशोरताई, अगदी काही वेळापूर्वी आम्ही सूरज चव्हाणांशी ही प्रतिक्रिया घेतली होती. तर त्यावेळी ते असं म्हणाले की माणिकराव कोकाटेंना ज्यावेळी मंत्रिपद पुन्हा द्यायचा विचार राज्य सरकारकडून होईल का, तर वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला तर नक्कीच माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद दिलं जाईल. तर जर त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं तर विरोधकांकडून विरोध केला जाईल का? नाही, आमच्या विरोधाला हे लोक विचारतायत. विरोधी पक्ष नेताच देत नाहीये. ज्या दिल्लीमध्ये 2 ह्यांचे लोक आहेत तर तिथे विरोधी पक्ष यांना मिळाला, पण महाराष्ट्राला ते देत नाहीये. विरोध ऐकायला कुठे बसले. आता हम करायचो कायदा चालू झालेला आहे आणि ह्यांना असं यश मिळतंय. यशाला भुरळून कुणाचंच काही ऐकायचं नाही. बस आम्हीच राजा आणि तुम्ही भिकारी प्रजा, हेच चाललंय. जी, धन्यवाद किशोरीताई, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. किरण, त्यामुळे एकंदरीतच आता राजकीय घडामोडींनाही काही दिवसात वेग येईल असं चित्र काहीसं स्पष्ट होतंय. नाशिक न्यायालयाने खरं तर अंकिता या सगळ्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयाची दंड हे ठोठावलेली होती आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना तातडीने अटक करा अशा पद्धतीचं अटक वॉरंट सुद्धा जारी केलेला होता. आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे अडचणीत आले होते. नाशिक पोलिसांचं एक पथक मुंबईला सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेलं होतं, पण त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत हे जामीन दिलेला होता. आणि आता मात्र माणिकराव कोकाटे यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. संपूर्णपणे जे त्यांची शिक्षा होती त्या शिक्षेला स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. त्यामुळे आमदारकी तर आता माणिकराव कोकाटे यांची वाचलेली आहे. जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होत नाही तोपर्यंत या सगळ्या शिक्षेला स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे अशा पद्धतीचं माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा जो राजीनामा दिलेला होता त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये जागा दिली जाते का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण हे संपूर्ण सुनावणी होईपर्यंत आता या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी सुद्धा वाचलेली आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण आजच्या या सगळ्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा. पुढे घडामोडी नेमक्या काय घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.